नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. आज आपण भारतीय इतिहासातील जे मौर्य साम्राज्य आहे त्याच्या संदर्भात विचार करणार आहोत. मौर्य साम्राज्याच्या आधी बघण्याच्या आधी बघा की तुम्हाला कोणालाही ऑनलाईन अभ्यास करायचा असेल, ऑनलाईन व्हिडिओ हवे असतील तर प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे प्ले स्टोअरवर तुम्हाला इझिली पाहायला मिळून जाईल. प्रत्येक व्हिडिओ असेल, व्हिडिओच्या खाली क्वेश्चन असतील, यानुसार जर ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि प्रिपरेशन केलं तर तुमच्या अभ्यासात नक्कीच मदत होईल. आपण नाशिकमध्ये आपलं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही इथं येऊन तुम्हाला जर काही लोकांना नाशिकमध्ये येऊन अभ्यास करणं पॉसिबल झालं तर तुम्ही येऊ शकतात. तर आज बघणार आहोत मौर्य साम्राज्य. जर मौर्य साम्राज्याचा कालावधी बघाल तर इसवी सन पूर्व 321, ठीक आहे, ख्रिश्चन पूर्व 321 ते 183 पर्यंत हा काय समजला जातो, मौर्य साम्राज्याचा कालावधी समजला जातो. मौर्य साम्राज्यामध्ये महान असे राजे होऊन गेले, 3 महान राजे होऊन गेलेले आहेत. आपण तिघांबद्दल आज थोडंफार माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, भारतीय इतिहासात मौर्य साम्राज्याचे अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे. मौर्य साम्राज्य भारतीय इतिहासाच्या दैप्यमान कालखंडात सोनेरी पानाचा भाग आहे. किंबहुना मौर्य साम्राज्य विरहित भारताचा इतिहास असू शकत नाही. ठीक आहे, मौर्य साम्राज्य असं भारतातलं पहिलं साम्राज्य आहे जे अखिल भारतीय साम्राज्य तयार झालं. मौर्य साम्राज्य भारतातलं पहिलं साम्राज्य, त्याने संपूर्ण भारतावर काय केलं, राज्य केलं. याच्या आधी कोणतंही साम्राज्य असं नव्हतं की जे संपूर्ण भारतावर काय करेन, राज्य करेन. तर मग या साम्राज्याचा, आता मौर्य साम्राज्याचा जर विचार करणार तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात अत्यंत मोलाचं स्थान आहे. या प्रत्येक क्षेत्रात मौर्य साम्राज्याने उदात्त परंपरांची सुरुवात केली आणि भारताची जी भावी जडणघडण आहे तिचा पायाची भरणी केली. मौर्य साम्राज्यात चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे, जे फाउंडर आहेत मौर्य साम्राज्याचे. त्याच्यानंतर सम्राट बिंदुसार, सम्राट अशोक, ठीक आहे, महान अशोक माहित असतील, यासारखे अनेक असे महान राज्यकर्त्यांना भारताला लाभले मौर्य साम्राज्यामध्ये. मौर्य साम्राज्य प्रथमच असं साम्राज्य आहे जिथं राजकीय एकता प्रस्थापित झाली. ठीक आहे, मौर्य साम्राज्यामध्ये काय स्थापित झालं, त्याने 16 महाजनपद जिंकून घेण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, राजकीय एकता काय झाली, प्रस्थापित झाली. आणि भारताच्या राजकीय सीमा ह्या पश्चिमेस सिरियापासून सुरू झाल्या तर पूर्वेत बंगालच्या उपसागरापर्यंत प्रस्थापित झाल्या. समकालीन जगात ज्या मोठे जे साम्राज्य होती त्याच्यापैकी एक साम्राज्य होतं मौर्य साम्राज्य. आणि या साम्राज्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 40 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलं हे मौर्य साम्राज्य होतं. मौर्य साम्राज्याच्या बाबतीत आपण पुढे जाऊन विचार करणार आहोत. तर पुढे बघा, मौर्य साम्राज्य हे केवळ राजकीय संघर्षातून निर्माण झालेलं नव्हतं किंवा इतर राजघराण्यातील राजांप्रमाणे केवळ राजकीय वंशावळीचा इतिहास नाही, तर मौर्य कालखंड हा भारताच्या प्रशासकीय परंपरांचा खऱ्या अर्थाने आरंभबिंदू आहे. आणि इथून भारताची प्रशासकीय परंपरा सुरू झाली. मौर्य काळापासूनच काय झाली, भारताची प्रशासकीय परंपरा सुरू झाली. समाजातील अनेक चालीरीती, सांस्कृतिक, कलात्मक संकल्पनांचा उषाकाळ म्हटला जातो. कोणाला, मौर्य साम्राज्याला म्हटला जातो. आजच्या आपल्या राजकारणातील धर्मनिरपेक्ष, आज आपण धर्मनिरपेक्ष, आपलं संविधान पण धर्मनिरपेक्ष आहे, बरोबर आहे. सर्व धर्मांचा काय ठेवतं, आदर ठेवतो. कोणत्याही एका धर्माला मानत नाही, तर सर्व धर्मांना मानतं. या संकल्पनेचा, या धर्मनिरपेक्ष संकल्पनेचा खरा उदय मौर्य साम्राज्यात आपल्याला पाहण्यास मिळेल. मौर्य साम्राज्याचा कालखंड खरे तर बौद्ध धर्माचा प्रसार, बौद्ध धर्माचा भारतीय सीमा भेदन करणाऱ्या आणि वैश्विक धर्म बनवण्याचा कालखंड होता. म्हणजेच मौर्य साम्राज्यामध्ये बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने वैश्विक धर्म बनण्याच्या मार्गावर होता. या साम्राज्यात निर्माण झालेल्या सांची स्तूपासारख्या वास्तू, ठीक आहे, असंख्य वास्तू निर्माण झाल्या. याच्यात सांचीचा स्तूप माहिती असेल तुम्हाला डायग्राम मध्ये बघा. स्तंभालेख व राज्याच्या संकल्पना भावी भारताच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनण्यात आहे. आता मौर्य घराण्यांबद्दल आपण अजून माहिती गोळा करणार आहोत. बघा, मौर्य घराण्याच्या बाबतीत जर तुम्ही विचार करणार तर भारताचा उदय, महाजनपदांचा उदय झाल्यानंतर मगध हे महाजनपद सर्वात प्रभावशाली महाजनपद होतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. विपुल भौतिक संसाधनांमुळे तुम्हाला माहित असेल की गंगा आणि यमुनेच्या मध्ये होतं. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात हत्ती आणि लाकूड मिळायचं, म्हणून हे काय होतं, भौतिक साधनांनी विपुल होतं आणि भौतिक वरदान लाभलेलं होतं. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या स्थानामुळे हे जनपद योगायोगाने का ना असे ना, परंतु अतिशय महत्वाकांक्षी राजे सुद्धा या महाजनपदाला आपल्याला लाभलेले पाहण्यास मिळतात. कोणत्या महाजनपदाला, मगध या महाजनपदाला महत्वपूर्ण राजे लाभलेले आपल्याला पाहण्यास मिळतात. ठीक आहे, त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं. बघा, महाजनपदाचे एवढे जरायक घराणं होऊन गेलं, जरासंघ घराणं होऊन गेलं, हा एक राजा होऊन गेला, हरियक घराणं होऊन गेलं, शिशुनाग घराणं होऊन गेलं आणि नंद घराणं होऊन गेलं. नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याला हरवून मौर्य साम्राज्याने काय केली होती, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याचा पाया रचला.
बघा जसं मग जरासंघ असेल, हर्यक असेल, शिशुनाग असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर नंदकराणे असतील, इत्यादी घराण्यांनी मगधला इतके प्रबळ बनवून ठेवले की अलेक्झांडरने सुद्धा आपली विशाल फौज घेऊन आला तरी तो भारतावर आक्रमण करायला घाबरत होता. भारतावर त्याने आक्रमण केलं नाही, कोणी? अलेक्झांडरने. ठीक आहे, या बाबतीत चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन 21 मध्ये बघा, इसवी सन पूर्व 21 मध्ये आर्य चाणक्याच्या मदतीने, ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्याच्या मदतीने शेवटचा राजा धनानंद, ठीक आहे, हा खूप विलासी, रगेल आणि रंगेल होता, याचा पराभव करून मौर्य घराण्याची काय केली? स्थापना केली. मौर्य साम्राज्याची स्थापना केली. कोणी? चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्यने. ठीक आहे, काल मी चाणक्याचे 2 ते 3 नावं सांगितलेत मागच्या व्हिडिओमध्ये, ते बघा. मौर्य साम्राज्याच्या राजवटीचा इतिहास अभ्यासासाठी जर तुम्ही विचार करा तर विपुल संसाधनं उपलब्ध आहेत. आज मौर्य साम्राज्याचा अभ्यास करण्यासाठी खूप काही संसाधनं उपलब्ध आहेत. ते कोणकोणती संसाधनं उपलब्ध आहेत त्याचा आपण आज काय करणार आहोत? विचार करणार आहोत की मौर्य साम्राज्य आपल्याला कुठून पाहण्यास मिळेल. पहिले भौतिक साधनं. मौर्य साम्राज्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती साधनं अवेलेबल आहेत? या उपलब्ध आहेत भौतिक साधनं. भौतिक साधनांचा मौर्य इतिहासात लिहिण्यासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. भौतिक साधनात अशोकाने निर्माण केलेले शिलालेख असतील, स्तंभालेख असतील, विविध गुफा असतील, नाणी, शंख, ठीक आहे, मूर्त्या, एका विशिष्ट रंगाची उत्तरेकडील वापरले जाणारी काळ्या रंगाची चकचकीत भांडी, ठीक आहे, तसेच स्मारके इत्यादी साधनांवरून आपल्याला मौर्य घराण्याची इतिहास अभ्यासण्यास मिळतो. अशोकाच्या शिलालेखात त्याच्या संपूर्ण राज्यावर पसरलेले होते आणि या शिलालेखाच्या माध्यमातून मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणं इतिहासकारांना काय झालं? शक्य झालं. ठीक आहे, बघा हा पॉईंट आपण डिस्कस करत आहोत. भौतिक साधनांचा पॉईंट काय करत होता? आपण डिस्कस करत आहोत की अशोकाने काय केलं होतं? आपल्या संपूर्ण राज्यभर आपलं शिलालेख पसरवले होते. ठीक आहे, शिलालेखांची स्थापना केलेली होती आणि त्याच्यामुळे मग या शिलालेख आज कुठं कुठं आहेत तेवढ्या तुम्हाला काय सापडतील पुढे आपण बघणार आहोत की अशोकाचे शिलालेख कुठं कुठे आहेत. त्या शिलालेख हे काय दाखवतील की मौर्य घराण्याच्या, या मौर्य साम्राज्याच्या सीमा आपल्याला दाखवणं काय झालं? इतिहासकारांना शक्य झालं. पश्चिमेस अफगाणिस्तान पासून तर पश्चिमेतील अफगाणिस्तान मधील काबूल पासून तर पूर्वेकडील बंगालमधील महास्थान पर्यंत आणि उत्तरेकडील श्रीनगर पासून तर दक्षिणेकडील मैसूर पर्यंत हा अशोकाचा शिलालेख आणि स्तंभालेख आपल्यास पाहण्यास मिळतात. म्हणजे या कालावधीमध्ये कोणाचा काळ होता हा? अशोकाने एवढं साम्राज्य जिंकून घेतलं होतं किंवा मौर्य घराण्यांनी एवढे साम्राज्य काय केलं होतं? जिंकून घेतलं होतं. अशोकाच्या शिलालेखाच्या मदतीने आपल्याला धोरणं, जनतेच्या जबाबदाऱ्या, सामाजिक नीती नियम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याने काय केलं? आपल्या जे शिलालेख होते त्याच्या माध्यमातून आपली धोरणं काय आहेत, जनतेच्या संदर्भात आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, समाजातील नीती आणि नियम काय आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काय केला? प्रयत्न केला. त्याच्यामुळे या शिलालेखाच्या माध्यमातून मौर्य इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला मोठी मदत झालेली आहे. ठीक आहे, याचा नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. आता बघा, अशोकाने बनवलेल्या स्मारकाच्या माध्यमातून उदाहरणार्थ सारनाथ आणि सांची, ठीक आहे, सारनाथ व सांची या ठिकाणी निर्माण झालेल्या स्तूप, ठीक आहे, बाराबार या ठिकाणी निर्माण झालेल्या गुफा मौर्य साम्राज्याबद्दल माहिती देण्यास उपयुक्त आहेत. मौर्याच्या आधी राजघराण्यांनी वापरलेली नाणी असतील, या नाण्यांवरील शिक्क्याच्या माध्यमातून आपल्याला मौर्य घराण्याबद्दल विशेष माहिती मिळवण्यास सुद्धा मदत होते. ठीक आहे, बघा, नॉर्थन ब्लॅक अँड पॉलिश वेअर, मग यांच्या माध्यमातून बघा या काळात ही प्रथमच भांडी वापरली केली. ठीक आहे, आणि ही भांडी प्रगतीचं सूचक होती. आता लिखित साधनं कोणकोणती आहेत? मौर्य घराण्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला ही तर झाली जे याच्या बाबतीत, कशाच्या बाबतीत? स्तंभालेखांच्या बाबतीत आपण थोडाफार विचार केला. आता लिखित साधनं कोणकोणती आहेत? पाणिनीचा अष्टाध्याय. ठीक आहे, काल परवा आपण या पुस्तकाबद्दल डिस्कस केलं. पाणिनीचं कोणतं पुस्तक? अष्टाध्यायी. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात हे पुस्तक लिहिलं गेलं आणि ते कोणत्या भाषेत होतं? संस्कृत भाषेत हे पुस्तक होतं आणि अत्यंत प्राचीन व्याकरणाचं पुस्तक आहे. म्हणजे व्याकरणाचं पहिलं पुस्तक आहे कोणतं? अष्टाध्यायी. म्हणून पाणिनी माहिती असेल तुम्हाला की संस्कृतचे व्याकरण करता म्हणतात त्यांना. संस्कृत ज्यांनी प्रथम व्याकरणाचं पुस्तक लिहिलं, मराठीचे पाणिनी कोण आहेत? मला तुम्ही कमेंट करून सांगा. या पुस्तकातील वर्णित उदाहरणावरून मौर्य साम्राज्याची स्थापना होण्यापासूनचा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती आपल्या पाहण्यास मिळते या पुस्तकाच्या मदतीने. त्याच्यानंतर एक पुस्तक लिहिलं गेलं कोणतं? अर्थशास्त्र. हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? चाणक्याने लिहिलं होतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा पॉईंट काय केला आहे? डिस्कस केलाय. हे पुस्तक जरी अर्थशास्त्र असलं तर ते कशाशी संदर्भात आहे? राजनीतीशी संदर्भात आहे. आणि हे पुस्तक चाणक्य आचार्यांनी अत्यंत महान कलाकृती आहे. 15व्या प्रकरणात या पुस्तकातील मौर्य इतिहासात आपल्याला माहिती सविस्तर अभ्यास करण्यास मिळते. 15व्या प्रकरणात, या पुस्तकामधल्या 15व्या प्रकरणात आपल्या मौर्य घराण्याबद्दल माहिती पाहण्यास
मिळते. या ग्रंथातून आपल्याला मौर्य काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीबद्दल कल्पना येते. या पुस्तकात आपल्याला राज्य कसे असावे, ते वाढवण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबावेत, शत्रूस नामोहरम कसं करावं, राज्याच्या संसाधनांचा वापर कसा करावा, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवड कशी करावी, कोणते निकष वापरावेत, या सर्व गोष्टींची माहिती, सविस्तर माहिती आपल्याला पाहण्यास मिळते. आर्य चाणक्याने अर्थशास्त्र चंद्रगुप्त मौर्यासाठी लिहिलं होतं असं म्हणतात. अर्थशास्त्र या ग्रंथाचा शोध आर्यस श्यामशास्त्रीनी येते, सॉरी हे नाव थोडंसं मिसमॅच झालंय, यांनी 1906 मध्ये लागला या पुस्तकाचा शोध. या ग्रंथातील अतिशय विद्वत्तापूर्वक माहितीचा विचार करता ती कोण एका व्यक्तीची कल्पना असावी याबाबत इतिहासकारांना शंका होती. मात्र प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांनी हे ठामपणे सांगितले की हे पुस्तक दुसरं कोणाचं नसून विष्णुगुप्त उर्फ कोण चाणक्य किंवा कौटिल्य यांचंच हे पुस्तक आहे. म्हणजे चाणक्यला 3 नावाने ओळखलं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काय केलं होतं, डिस्कस केलं होतं. पुढचं पुस्तक बघू आपण, जिथं आपल्याला मौर्य साम्राज्याबद्दल माहिती पाहण्यास मिळेल. महाभाष्य. कोणतं पुस्तक आपल्याला पाहण्यास मिळेल? महाभाष्य. हे कोणाचं पुस्तक आहे? पुष्पमित्र शुंगाच्या दरबारात असलेला राजकवी कोण? पतंजली याचं हे पुस्तक आहे. ठीक आहे. आणि हे पुस्तक पाणिनीच्या अष्टाध्यायीची समीक्षा आहे, क्रिटिसाइज केलेले आहे. ठीक आहे. पतंजलीचं जे पाणिनीचं जे अष्टाध्यायी पुस्तक होतं त्याचं काय केलं होतं, या पुस्तकाने क्रिटिसाइज केलं होतं. कोणतं? महाभाष्य. ठीक आहे. या ग्रंथातून आपल्याला मौर्य साम्राज्याच्या राजवटीचा सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बाबतीत माहिती मिळण्यास मदत होते. पुढचं पुस्तक आपल्याला डिस्कस करायचंय मुद्रा राक्षस. ठीक आहे. विशाख दत्त यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून चंद्रगुप्त मौर्याने आणि आर्य चाणक्याच्या मदतीने धनानंदाचा कसा पराभव केला याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात आपल्याला पाहण्यास मिळते. पुढचं पुस्तक आहे परिष्ट पर्वन. हे पण पुस्तकाबद्दल आपण डिस्कस करून झालंय. हेमचंद्र सूरीने लिहिलेल्या या जैन धर्माच्या पुस्तकातून चंद्रगुप्ताबद्दल माहिती आपल्याला पाहण्यास मिळते. आणि चंद्रगुप्तने जैन धर्माची दीक्षा घेतली व बिंदुसारसाठी राजत्याग करणं, जैन संत भद्रभाऊ याच्याबरोबर दक्षिणेकडे जाऊन संन्यास घेणं, ठीक आहे, जैन धर्माचा दक्षिणेत प्रचार करणं बद्दल आपल्याला माहिती पाहण्यास मिळते. ठीक आहे. तर मग मला सांगा, चंद्रगुप्त मौर्याने जी सलेखाना विधी आहे, पुढे आपण डिस्कस करणार आहोत सलेखाना विधी काय असते याच्याबद्दल, कुठं आपल्या देहाचा त्याग केला आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढचं पुस्तक आपण बघणार आहोत राजतारांगिणी. पुढचं पुस्तक काय डिस्कस करणार आहोत आपण? राजतारांगिणी. कल्हाणच्या राजतारांगिणी या संस्कृत भाषेतील लिहिलेल्या ग्रंथातून आपल्याला मौर्य घराण्याच्या विशेषतः अशोकाच्या काळातील माहिती पाहण्यास मिळते. ठीक आहे. कोणाचं पुस्तक आहे? कल्हाण. ठीक आहे. याचं पुस्तक. या पुस्तकात अशोकाने श्रीनगर शहराची स्थापना केलेली आहे हे पण दाखवलेले, आणि काश्मीरच्या 12व्या शतकापर्यंतचा इतिहास अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक सर्वात इम्पॉर्टन्स आहे. बौद्ध आणि जैन साहित्यातून तसेच पुराणातून मौर्य घराण्यांबद्दल सुद्धा असंख्य माहिती आपल्याला पाहण्यास मिळते. सो नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू परदेशी साहित्य. आता बघ, हे जेवढी पुस्तकं झाली देशी साहित्याची झाली. आता परदेशी साहित्याची पुस्तकं मौर्य साम्राज्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी व त्यांचा कार्यकाल निश्चित करण्यासाठी परदेश साहित्यांचे अतिशय अनन्यसाधारण महत्व आपल्याला पाहण्यास मिळेल. ठीक आहे. बघा, अलेक्झांडरच्या आक्रमणामुळे मौर्य साम्राज्याचा कालावधी निश्चित करण्यास मदत झाली. अलेक्झांडरने आक्रमण केलं होतं. खूप काही फेमस कथा आहे, लव्ह स्टोरी पण आहे. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्यांची ते आपण पुढे डिस्कस करूच. बघा, ग्रीक साहित्यावर वारंवार नोंदलेल्या सॅक्रोकोटास म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य आहे. ठीक आहे. ग्रीक साहित्यात या नाव हे पुन्हा येतं. सॅक्रोकोटास म्हणजेच कोण? चंद्रगुप्त. हे निश्चित झाले. आणि जर तुम्ही पुढे जाऊन बघाल, हिरोडोटसने लिहिलेल्या व्हिक्टोरिया, ठीक आहे, या ग्रंथात मौर्य साम्राज्याची स्थापना होण्यापूर्वी भारतातील राजकीय परिस्थितीची ओळख झालेली आहे. मेगास्थिने इंडिका, ठीक आहे, या ग्रंथातून मौर्य साम्राज्याचा कालखंड आपल्याला दर्शन घडतं. मेगास्थिने कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? इंडिका. ठीक आहे. आणि ह्या मेगास्थित चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला होता. कोणी पाठवलेला होता याला? अलेक्झांडरने पाठवलेलं होतं. ठीक आहे. पुढे आपण याच्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. दीपवंश आणि महावंश. बघा, पुढचे पॉईंट आपण डिस्कस करू. जर तुम्ही बघाल की दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील ग्रंथाच्या मदतीने अशोकातील कालावधीत भारताची माहिती आपल्याला जाणून घेण्यास मदत होते. प्रसिद्ध चीनी यात्री फ्युआन त्सांग याने दिलेलं सी यू की या ग्रंथातून अशोकाच्या बौद्ध धर्माप्रती असलेली श्रद्धेविषयी सुद्धा आपल्याला ओळख होते. आणि मौर्य घराण्याच्या राजांबद्दल माहिती आपण खालील परिच्छेदात बघणार आहोत. बघा, आता मग आपल्याला तीन जे महत्वाचे राजे आहेत मौर्य घराण्याबद्दल, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती गोळा करायची आहे. आता पहिला कोण आहे? चंद्रगुप्त मौर्य. त्यांचा कालावधी काय आहे? इसवी सन पूर्व, बीसी म्हणजे बिफोर ख्रिस्ट, इसवी सन पूर्व 321 ते 298 हा कालावधी कोणाचा आहे? चंद्रगुप्त मौर्याचा आहे.
मौर्य साम्राज्याचा संस्थापक मानला जातो कोण? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्ताचा राजा होण्यापूर्वी त्याच्या पूर्वायुष्यात फारशी माहिती आपल्याला इतिहासकारांना उपलब्ध नाही. साधारणपणे त्याचा 345 मध्ये चंद्रगुप्ताचा जन्म झाला असावा असं इतिहासकार मानतात. तसंच भारतातील ब्राह्मण आणि पाश्चित्य साहित्यानुसार चंद्रगुप्त हा शूद्र वर्गाचा होता. ठीक आहे असं म्हटले. मात्र जैन साहित्य आणि बौद्ध परंपरेनुसार चंद्रगुप्त हा क्षत्रिय मानला जातो. ब्राह्मण आणि पाश्चात्य साहित्यानुसार चंद्रगुप्ताचा जन्म धनानंद माहित असेल जो मगधचा राजा, ठीक आहे, त्याची मुरा या दासीपासून झालेला होता. म्हणून त्याचं आडनाव काय पडलं? मौर्य. त्याचं कुळ काय झालं? मौर्य. तर जैन साहित्यानुसार काय म्हटलंय? जैन आणि बौद्ध साहित्यानुसार मौर्य हे मूळचे हिमालयातील परिसरातील पिंपळवनचे रहिवासी. त्या ठिकाणी मोरांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व असल्यामुळे या कुळाला काय नाव पडलं? मौर्य असं नाव पडलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. ठीक आहे. मात्र मतभेद आहेत इतिहासकारांमध्ये की चंद्रगुप्त मौर्य हा क्षत्रिय होता की शूद्र होता. ठीक आहे. त्याचे आई वडील कोण होते याबद्दल निश्चित इतिहासकारांना माहिती उपलब्ध नाही. चंद्रगुप्त मौर्य राजा होण्यापूर्वीचा पर्यंत त्याच्या आयुष्यात एक प्रवास, एक रहस्य आहे. ठीक आहे. त्याच्या संदर्भात अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत, खूप दंतकथा प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य अंदाजानुसार चंद्रगुप्त हा शेवटचा नंद राजा धनानंद याचा सेनापती होता आणि चंद्रगुप्त त्याच्या नेतृत्व गुणामुळे सैन्यात व प्रजेत अत्यंत लोकप्रिय झालेला होता. मात्र स्वभावाने अतिशय उर्मिट आणि गर्विष्ठ असलेल्या धनानंदने चंद्रगुप्ताची ही परिस्थिती न रुचल्यामुळे चंद्रगुप्ताचा हत्येचा कट रचला. ही पण एक कथा फेमस आहे. आणि चंद्रगुप्ताचा या हत्येचा कट रचल्यामुळे, या कटाचा सुगावा लागल्यामुळे चंद्रगुप्त तेथून पळून गेला आणि त्याच सुमारास भारताच्या वायव्य सीमेवर ग्रीकचा राजा अलेक्झांडर याचं आक्रमण होत होतं. ठीक आहे. धनानंदने आपला दरबारी पुरोहित आर्य चाणक्याला दरबारात अपमान केला होता. धनानंद सध्या कोणाचा अपमान केला होता? आर्य चाणक्याचा काय केला होता? अपमान केला होता. त्यामुळेच नंद घराण्याचा दरबारात आपला अपमान केला होता. त्यामुळे नंद घराण्याचा नाश करणं अशी प्रतिज्ञा कोणी घेतलेली होती? अशी प्रतिज्ञा कोणी घेतली होती? चाणक्याने घेतलेली होती. मग शत्रू हा मित्र असतो. तुम्हाला माहित असेल की शत्रूचा शत्रू हा आपला कोण असतो? मित्र असतो. या युक्तीप्रमाणेच जर तुम्ही विचार करणार तर चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी मैत्री प्रस्थापित झाली आणि आर्य चाणक्याने आणि चंद्रगुप्ताने प्रशिक्षित करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला राजा होण्यास आवश्यक जे गुण बिंबवले. ठीक आहे. म्हणजे चंद्रगुप्ताला कोणी प्रशिक्षित केलं? चाणक्याने प्रशिक्षित केलं. चंद्रगुप्ताने तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं. विशाखा दत्ताच्या मुद्राराक्षम या ग्रंथात आर्य चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्ताने धनानंदाची सत्ता नष्ट केली असे वर्णन आपल्याला पाहण्यास मिळतं. ठीक आहे. आता बघा, इसवी सन पूर्व 321 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी, परत एकदा आपण एक पॉईंट डिस्कस करत आहोत. बघा, इसवी सन पूर्व 321 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी चंद्रगुप्ताने कौटल्याच्या म्हणजे चाणक्य किंवा विष्णुगुप्ताच्या मदतीने शेवटचा राजा धनानंद याचा पराभव केला. याला सिंहासनावरून खाली उतरवलं आणि पाटलीपुत्रावर ताबा मिळवला. मगधची राजधानी काय होती? पाटलीपुत्र. आज पाटलीपुत्र काय नावाने ओळखली जाते? पटना. या प्रयत्नात चंद्रगुप्ताने हिमालय परिसरातील पर्वताकासारख्या लहान राजांची पण काय घेतली होती? मदत घेतलेली होती. गंगेच्या मैदानी प्रदेशात आपली सत्ता बळकट करून चंद्रगुप्ताने आपला मोर्चा भारताच्या वायव्य भागास वळवला आणि सिंधू नदीपर्यंतच्या प्रदेश आपल्या सत्ता निर्माण केली. सिंधू नदीपर्यंत चंद्रगुप्त मौर्याने आपली सत्ता काय केली? निर्माण केली. अलेक्झांडरच्या आक्रमणामुळे वायव्य भागातील अनेक छोटी छोटी राजे नामशेष झाली व त्या भागात एक राजकीय पोकळी निर्माण झाली. त्यामुळेच मौर्य साम्राज्याचा विस्तार या भागात घडून आणणे चंद्रगुप्तास काय झाले? सोपे झाले. इसवी सन पूर्व, बघा पुढचा पॉईंट बघा, म्हणजे अलेक्झांडरने जेव्हा भारताच्या वायव्य भागाचं आक्रमण केलं त्याच्यामुळे ती छोटी छोटी राजे काय झाली? संपली. ठीक आहे. त्याच्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आणि चंद्रगुप्त मौर्याला या भागामध्ये आक्रमण करणं किंवा सत्ता स्थापन करणं काय झालं? सोपं झालं. इसवी सन पूर्व 312 पर्यंत चंद्रगुप्ताने दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत साम्राज्य विस्तार घडवून आणला आणि 305 मध्ये सेल्युलस निकेटरने वायव्य भागावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यामध्ये चंद्रगुप्ताने त्याचा काय केला? पराभव केला. कोणाचा पराभव केला? सेल्युलस निकेटर. हा कोणाचा सेनापती होता? मला तुम्ही कमेंट करून सांगा. सेल्युलस निकेटरचा पराभव केला कोणी? चंद्रगुप्त मौर्याने. इसवी सन पूर्व 305 मध्ये आणि इसवी सन 330 मध्ये त्याला तहास काय केलं? भाग पडला. यांच्यामध्ये करार झाला. कोणाकोणामध्ये? 303 मध्ये करार झाला. कोणाकोणामध्ये? सेल्युलस निकेटर आणि चंद्रगुप्तामध्ये. आणि या करारानुसार सेल्युलसने सिंधू नदीच्या पश्चिमेकडील काबूल, कंदार, हेरात हे प्रदेश चंद्रगुप्ताला काय केले? देऊन टाकले आणि आपल्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. चंद्रगुप्ताबरोबर काय केले? मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. खूप काही अजून पुढे घडलं ते आपण बघणार आहोत. बघा, त्यास 500 हत्ती पण भेट दिले.
बघा त्याच्याबद्दल आपण पुढे विचार करणार आहोत की चंद्रगुप्ताला किती हत्ती भेट दिले होते, 500 हत्ती पण काय दिले होते, भेट दिलेली होती. आणि या तहाच्या वेळी सेल्युलस निकेटरची मुलगी हेलन हिचा विवाह कोणाबरोबर झाला होता, चंद्रगुप्त मौर्य बरोबर झालेला होता. इथे एक फेमस लव्ह स्टोरी आहे चंद्रगुप्त मौर्यची, हेलनची. आणि अजून एक चंद्रगुप्त मौर्य एका मगधचा राजा मगधचा सेनापती राक्षस याच्या मुलीशी पण प्रेम होतं त्याचं. ठीक आहे, या मुलीबरोबर पण त्याचं प्रेम संबंध होते. म्हणून एक फेमस लव्ह स्टोरी आहे चंद्रगुप्त मौर्यची. सेल्युलस निकेटरने एक राजदूत मेगास्थित, बघा सेल्युलस निकेटरने एक राजदूत कोण, मेगास्थित याला काही काळ चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी पाठवलेलं होतं. त्याच्या या भारतातील वास्तव्यात त्याने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, इंडिका. कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, इंडिका. कोणी, मेगास्थितने. ठीक आहे, ग्रंथ लिहिला. सेल्युलस निकेटर हा अलेक्झांडरचा भारताच्या वायव्य देशात असलेला प्रदेशातील राज्यपाल होता. अलेक्झांडरचा काय होता, राज्यपाल. मी आधीच सांगितलं सेल्युलस निकेटर कोणाचा राज्यपाल होता, कोणाचा सेनापती होता, कोणाचा, अलेक्झांडरचा काय होता, सेनापती होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून काय केलं, घोषित केलं. चंद्रगुप्ताने आपल्या राज्यात प्रभावी कायदा सुव्यवस्था निर्माण केली. या प्रयत्नात त्याला त्याचा गुरु आणि पंतप्रधान चाणक्य याची मोलाची मदत झाली. चंद्रगुप्त एक प्रभावशाली राजा प्रस्थापित करण्यात चाणक्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना चाणक्याच्या मार्गदर्शनाविना चंद्रगुप्त मौर्याला एवढं यश संपादन करणं शक्यही नव्हतं. चंद्रगुप्ताने जलसिंचनाच्या सुविधासाठी, बघा पुढे आपण डिस्कस करणार आहोत. बघा चंद्रगुप्ताने जलसिंचनाच्या सुविधासाठी सौराष्ट्र, माहित असेल गुजरातमध्ये, सुदर्शन तलावाची काय केली, बांधणी केली. ठीक आहे, निर्माण केला. आणि हेमचंद्र सुरीच्या परिविष्ट दर्शन या जैन धर्म ग्रंथावरून असे लक्षात येते की चंद्रगुप्ताने भद्रभाऊच्या मार्गदर्शनाखाली जैन धर्माची दीक्षा घेतली. ठीक आहे, आणि संन्यास धारण करून बिंदुसारसाठी सत्यात्याग केला, राजत्याग केला आणि बिंदुसारला राजा बनवलं आणि भद्रभाऊ बरोबर दक्षिणेस आला. ठीक आहे, कर्नाटकमध्ये. आणि जैन धर्माचा प्रसार करण्यास महत्वपूर्ण योगदान दिलं. चंद्रगुप्तने सुलेखना विधी किंवा संथारा विधीच्या पद्धतीनुसार देहत्याग केला. मला तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या पर्वतावर चंद्रगुप्त मौर्याने ही सुलेखना किंवा संथारा विधी केली. संथारा विधी म्हणजेच काय किंवा सुलेखना विधी म्हणजेच काय की अन्न पाणी कोणत्याही पद्धतीचं ग्रहण नाही करायचं, शरीराला त्रास देऊन स्वतःचा अंत, स्वतःचा प्राण, जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण न करणं, पाणी न ग्रहण करणं, याला काय म्हणतात, सुलेखना विधी. सध्या तुम्हाला माहित असेल की 2018 मध्ये तरुण सागर यांनी पण कोणती विधी धारण केली होती, सुलेखना विधी धारण करून आपल्या प्राण दिला. ठीक आहे, यानुसार. आता बिंदुसारच्या बाबतीत आता बघा, जेव्हा सुलेखना विधी किंवा संतारा विधीनुसार चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर जर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार तर बघा कोण, बिंदुसारच्या बाबतीत. आता बिंदुसार राजा झाला 298 पासून ते 272 पर्यंत. ठीक आहे, ग्रीक साहित्यात त्याला अमित्र घटा म्हणून पण ओळखलं जातं. बिंदुसारला काय नावाने ओळखलं जातं, अमित्र घटा म्हणून ओळखलं जातं. याचा अर्थ काय आहे, शत्रूंचा नाश करणारा. अमित्र घटा म्हणजे काय, शत्रूचा नाश करणारा. त्याच्या कपाळावर निळसर रंगाच्या बिंदूमुळे त्याला काय नाव होतं, बिंदुसार असं म्हटलं गेलं. बिंदुसारने मौर्य साम्राज्याचा विस्तार म्हैसूर पासून घडून आणला असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघा हे पण एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत. ठीक आहे, आपण त्यांच्याबद्दल पण पुढे खूप काही माहिती गोळा करणार आहोत. लामा तारानाथ, ठीक आहे, हे तिबेटमधील बौद्ध धर्माच्या संताने भारतातील 16व्या शतकात भेट दिली. आणि लामा तारानाथच्या मते बिंदुसारने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात पर्यंत 16 राज्ये जिंकून घेतलेली आपल्याला पाहण्यास मिळतात. ठीक आहे, आणि दक्षिण भारतात विस्तार घडून आणला. ठीक आहे, दक्षिण भारतात बिंदुसारने काय केला, विस्तार घडून आणला. तामिळ साहित्यानुसार बिंदुसारच्या दक्षिण भारतात साम्राज्य विस्ताराबद्दल माहिती आपल्याला पाहण्यास मिळते. ठीक आहे, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अशोकाच्या शिलालेखात कोणत्याही प्रकारची लष्करी मोहिमेचं वर्णन केलेलं नाही. कदाचित असंही असू शकतं, विना लष्करी कारवाई करता दक्षिण भारतातील प्रदेशात मौर्य साम्राज्याची काय झाली, सत्ता स्थापित झाली. तिथल्या राजांनी मौर्य साम्राज्याचं वर्चस्व काय केलं असावं, मान्य केलेलं असावं आपल्याला पाहण्यास मिळेल. पुढचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. बघा आता जर तुम्ही विचार करणार की अरे चाणक्य हा काही कालावधीसाठी बिंदुसारचा प्रधानमंत्री म्हणूनही कार्य केले. बिंदुसारचे सिरियाचा राजा अतिकोस प्रथम याच्याबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित होते आणि अतिओकस या राजदूताबरोबर यांचा राजदूत काय, डॅमकर्स या बिंदुसारच्या दरबारात आलेला होता. आणि दामेशच्या माध्यमातून बिंदुसारने अतिकोकसकडे काय मागितलं, गोडमध मागितलं. काय मागितलं, पहिली गोष्ट काय मागितली, गोडमध. त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करा तर वाळलेली अंजीर मागितलं. ठीक आहे, आणि विद्वान मागितले. ठीक आहे, मग त्या राजाने पण काय देऊन केलं, गोड मध द्यायला सुरुवात केली, वाळलेली अंजीर पण दिली. मात्र ग्रीक कायद्यानुसार विद्वानांना पाठवता येत नव्हतं. ठीक आहे, म्हणून विद्वान पाठवलेले नाहीत. ठीक आहे, अशोकावंदा
अशोकावदान या ग्रंथाच्या आधारावरून असे निदर्शनात येते की बिंदुसारच्या कार्यकाळात तक्षशिला या ठिकाणी बंड झाले. ठीक आहे, तक्षशिला प्रसिद्ध विद्यापीठ माहित असेल तुम्हाला. तक्षशिला या ठिकाणी बंड झाले आणि हे बंड मोडून काढण्यासाठी उज्जैन येथे असलेला राज्यपाल अशोक म्हणजे हा त्यांचा मुलगा कोणाचा, बिंदुसारचा, याला पाठवलं. तक्षशिलाचे बंड मोडून काढण्यासाठी कोणाला पाठवलं होतं, उज्जैनहून कोणाला पाठवलं होतं, अशोकाला पाठवलं होतं. अशोकाने हे बंड यशस्वीपणे मोडून काढले. बिंदुसार हा आजीवक सत्व, हे नाव चुकलेलं आहे, आजीवक सत्व या पंथाचा अनुयायी होता, या धर्माचा अनुयायी होता. बघा जसं की चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा अनुयायी होता, जैन धर्माचा अनुयायी होता. आणि त्याचा मुलगा बिंदुसार कोणत्या धर्माचा अनुयायी होता, आजीवक सत्व. कोणत्या धर्माचा अनुयायी होता, आजीवक सत्व या धर्माचा काय होता, या धर्माचा अनुयायी होता. मला कमेंट करून सांगा हा जो धर्म आहे आजीवक सत्व हा कोणी स्थापन केलेला आहे. पुढे आपण याच्याबद्दल असंख्य माहिती गोळा करणार आहोत या आजीवक धर्माबद्दल. अजून सांगतो, ज्या व्यक्तीने तुम्हाला हिंट देतो, ज्या व्यक्तीने हा आजीवक धर्म स्थापन केला होता तो माणूस भरपूर दिवस हा महावीर जैनचा अनुयायी होता. ठीक आहे, आणि बिंदुसारचा पंतप्रधान राधागुप्त याच्या मदतीने अशोक राजा होण्यास काय झाली, मदत झाली. असं म्हटलं जातं की अशोकाने आपल्या 99 भावांचा खून करून काय झाला होता, राजा झालेला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण माहिती मिळवणार आहोत कोणाबद्दल, अशोक बद्दल. अशोकचा कालावधी काय आहे, इसवी सन पूर्व 268 ते 232 हा कालावधी कोणाचा आहे, अशोकचा आहे. ठीक आहे, अशोक बद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण बघा पुढचा पण सम्राट अशोकाला भारताला लाभलेल्या सर्वात महान राजांमध्ये एक मानला जातो. ठीक आहे, बघा याची नोंद केली जाते. शिलालेखाच्या माध्यमातून व देशोदेशीच्या साहित्यातून आपल्याला अशोकाबद्दल माहिती मिळते. पुराणात दर्शवलेल्या अशोकवर्धन हा बिंदुसार व शुंभद्रांगी यांचा मुलगा होता. बौद्ध साहित्याच्या माहितीवरून अशोक हा त्यांच्या पूर्व आयुष्यात अत्यंत क्रूर व्यक्ती होता. बौद्ध साहित्यामध्ये काय म्हटलं होतं, अशोक काय होता, अतिशय क्रूर व्यक्ती होता. आधीच बघितलं, त्याने कुठला उठाव मोडून टाकला होता, तक्षशिलेचा उठाव मोडून टाकला होता. त्याने 10,000 व्यक्तींची हत्या केली होती असं पण म्हटलं जातं. त्याने 10,000 व्यक्तींची हत्या केली होती. आपल्या 100 भावांची हत्या करून, ठीक आहे, ऍक्च्युली 99 भाव आहेत, 99 भावांची हत्या करून तो सिंहासनावर काय केला होता, बसला होता. असंही बौद्ध साहित्यात काय केलेलं आहे, नमूद केलंय. बिंदुसारच्या मृत्यूनंतर 4 वर्ष त्याने राज्यारोहण केलं नाही, म्हणजे तो राज्याभिषेक केला नाही. का नाही केला, कारण की बिंदुसारच्या मुलांमध्ये झालेला सत्ता संघर्ष, आपल्या 99 भावांना मारावा लागला होता ना, मग बिंदुसारचा मुलगा कदाचित सिंहासनावर संघर्ष असावा आणि या संघर्षात कोण विजयी झालं, अशोक काय झाला, विजयी झाला. म्हणजे आपल्या 99 भावांना मारून तो काय झाला, राजा झाला. अशोकाबद्दल आपण माहिती अजून गोळा करणार आहोत. बघा अशोकाचे फार मोठं साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसारच्या वारसा रूपातून प्राप्त झालं. अशोकाला ऑलरेडी खूप मोठं साम्राज्य मिळालं होतं. कोणाकडून, आधी ते मोठं केलं चंद्रगुप्त मौर्यने, नंतर कोणी मोठं केलं, त्याचा मुलगा बिंदुसारने, आणि शेवटी त्याच्यावर कळस कोणी चढवला, अशोकाने. अशोकाने त्याच्यात कलिंगचा विजय करून काय टाकली, भर टाकली. कलिंग म्हणजे आजचं काय, उडीसाचा प्रदेश. कलिंग म्हणजे आज उडीसाचा प्रदेश. ठीक आहे, का मागच्या लेक्चरमध्ये मी कलिंगचा एक फेमस राजा सांगितला होता, कोणता, खारवेल. ठीक आहे, बघा मग या राज्यारोहणाच्या 8व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 268 मध्ये त्याचा काय झाला, राज्याभिषेक झाला. कोणाचा, आधीच आपण त्याचा कालावधीमध्ये बघितलं, त्याचा राज्याभिषेक झाला 268 मध्ये. आणि त्याच्यानंतर 8 वर्षानंतर म्हणजे 269 मध्ये, आणि त्याच्यानंतर 8 वर्षानंतर कोणतं युद्ध झालं, कलिंगचं युद्ध झालं. आणि या युद्धात कलिंगचा फार मोठा पराभव केला, कोणी, अशोकाने. ठीक आहे, आणि या युद्धामध्ये खूप नरसंहार झाला, रक्तपात वाहून अशोकाचं मन व्यथित झालं आणि त्याने बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला आणि कोणत्याही पद्धतीने युद्ध न करण्याचं घोषित केलं. अशोकाने घोषणा केली की युद्धाचा त्याग केला आणि चांगल्या वर्तनाचं काय केलं, धोरण स्वीकारलं. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आपल्या राजकीय धोरणांमध्ये आमूलाग्र बदल केला. त्याने सर्व संसाधनाचा त्याने धर्माच्या विकासासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी वापरले. अशोकाने आपल्या साम्राज्यात प्रभावी राजव्यवस्था राबवली आणि त्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली. ठीक आहे, बघा जनतेच्या कल्याणासाठी अशोकाने विविध मार्गांचा अवलंब केला. आपल्या साम्राज्यात सगळीकडे रस्त्यांची निर्मिती केली. रस्त्यांच्या दुतर्फी फळझाडांची लागवड केली. विहिरी खोदल्या. निवाऱ्यासाठी धर्मशाळांची त्यांनी काय केली, निर्मिती केली. विविध देशातून औषधी वनस्पती आयात करून, बघा पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू अशोकाबद्दल. बघा विविध देशातनं वनस्पतींची आयात करून, जर तुम्ही विचार करणार, विविध देशातनं वनस्पतींची आयात करून ते आपल्या देशामध्ये जी काय केली, लागवड केली. जनतेच्या व प्राण्यांच्या वैद्याची नियुक्ती केली. सौराष्ट्रामधील चंद्रगुप्त मौर्याने जो सुदर्शन तलाव बांधला होता, त्या सुदर्शन तलावाची पुन्हा काय केली, त्याने
दुरुस्ती केली. ठीक आहे, सुदर्शन तलावाची काय केली त्याने? दुरुस्ती केली. ठीक आहे, आणि संपूर्ण राज्यभर शिलालेखाच्या माध्यमातून अहिंसेचा आणि सहिष्णुतेचा संदेश त्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वन्य प्राणी आणि वन्यजीव यांचे संवर्धन करणारा तो जगातील कदाचित पहिला राजा मानला जातो. कोण? अशोक. आजीवक पंथाच्या अनुयायांसाठी बाराबर या ठिकाणी त्याने काही गुफांची निर्मिती केली. त्यांच्या वडिलांचा धर्म कोणता होता? बिंदुसारचा धर्म कोणता होता? आजीवक सत्व. ठीक आहे, आणि बाराबार येथील ज्या गुफा आहेत भारतातील प्रथमच मानवनिर्मित गुफा आहेत. या भारतातील काय आहेत? प्रथम मानवनिर्मित गुफा आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात सैन्यांची नियुक्ती केली. ठीक आहे, अशोकाने आपल्या राज्यकारभारात नियमितपणे पर्यवेक्षण करत होता. त्यासाठी तो स्वतः पर्यवेक्षक करत होता. परीक्षण करण्यासाठी तो स्वतः काय करत होता? पर्यवेक्षक करत होता. बघा, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत याच्या संदर्भात. बघा, सॉरी फॉर दॅट थिंग. बघा, आपण याच्या संदर्भातला नेक्स्ट पॉईंट असा डिस्कस करू की बघा, आपण हे डिस्कस केलं, हे पॉईंट आपण काय केले होते? डिस्कस केले होते. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण बघा डिस्कस करू. बघा, मग आता विचार करणार तर तुम्ही अशोकाच्या काळात घडलं काय नक्की? ठीक आहे, अशोकाच्या काळात घडलं काय? मानवनिर्मित गुफा निर्माण केल्या त्याने. ठीक आहे, बघा, अशोकाने आपल्या राज्यकारभारात नियमित पर्यवेक्षण करत होता आणि पर्यवेक्षक करण्यासाठी तो स्वतः कधी कधी पर्यवेक्षणाचं काय करत होता? काम करत होता. त्याला भेटायला येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो कोणत्याही वेळी भेटू शकत होता. त्याच्यासाठी विशेष परवानगीची गरज नव्हती. अशोकाच्या कालावधीत पितृसत्ताक राज्यपद्धती कालावधी होता. त्याने आपल्या शिलालेखात असं नमूद केलं होतं, सर्व धर्म सहिष्णुतेचा आदर्श राजा म्हणून प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता अशोकाच्या ठायी होत्या. ठीक आहे, म्हणजे अशोकाकडे होत्या, सर्व पात्रता अशोकाकडे होत्या. त्याने बघा, त्याच्यानंतर जर विचार करणार, बघा, अशोकाने एक राजा म्हणून निर्माण केलेला आदर्श त्याच्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांना अभावाने निर्माण करता आला नाही. अशोकाने जो आदर्श निर्माण केला त्याच्यानंतर आलेल्या राजांना तो निर्माण करता आला नाही. यशस्वी राज्याच्या निर्मितीसाठी अशोकाने घेतलेल्या पराकाष्ठा व त्याने आवश्यक असणाऱ्या त्याच्या दृष्टीतील इतिहासात खरोखर तोड नाही. आता अशोकाच्या काळातील किंवा मौर्य काळातील प्रशासन चालायचं कसं, याच्या बाबतीत आपण काय करणार आहोत? विचार करणार आहोत. मौर्य राजवटीची अत्यंत प्रभावशाली अशी शासन व्यवस्था निर्माण केली. या परंपरा भारतासाठी नवीन होत्या, मात्र नंतरच्या काळात या परंपरा पुढील राज्यांनी अंगीकारल्या. केंद्रीय स्तरावर राजा व सर्व राजकीय प्रशासकीय शक्तींचा केंद्रबिंदू होता. राजा हा सर्व प्रशासकीय शक्तींचा काय होता? केंद्रबिंदू होता. राजा हा निरंकुश शासनकर्ता होता. त्याला सल्ला देण्यासाठी व त्याला मदत करण्यासाठी एक मंत्री परिषद तयार करण्यात आलेली होती. बघा, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट बघा, त्याला सल्ला देण्यासाठी काय तयार करण्यात आली होती? एक मंत्री परिषद तयार करण्यात आलेली होती. त्याला सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद तयार करण्यात आलेली होती. अर्थशास्त्रात, म्हणजे जे अर्थशास्त्र कोणाचं पुस्तक आहे? चाणक्यचं. या अर्थशास्त्रात राजाच्या मंत्र्यांना अध्यक्ष म्हणून संबोधलं गेलेलं आहे. सुमारे 32 ते 34 विविध अध्यक्षांची चर्चा आपल्याला पाहण्यास मिळते. मंत्री राजाच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहत होता. त्यांच्या नियुक्तीसाठी अर्थशास्त्रात उच्च पात्रतांची शिफारस केली होती. अध्यक्षांना दिले जाणारे वेतन हे 48,000 पाना इतकं होतं. अर्थशास्त्रात कमीत कमी 180 पानाची नोंद आहे. बघा, समाहर्ता हा महसूल गोळा करण्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी होता. त्यानंतर सन्निधिदाता हा प्रमुख खजिन्याचा प्रमुख होता. सन्निधिदाता हा काय होता? खजिन्याचा काय होता? प्रमुख होता. मौर्य राज्य राज्याच्या सर्व अंगांवर आपला प्रभाव ठेवण्यास प्रयत्न करत होते. ठीक आहे, बघा, राज्याच्या सर्व संसाधनावर राजाचा अधिकार मानला जाईल. राजा निरंकुश असला तरी बघा, प्रजाच्या हिताचे हेच राज्याचं हित. ठीक आहे, प्रजामहिम राज्यम सामावलेलं होतं. म्हणजेच काय? प्रजेच्या हितात राज्याचं हित सामावलेलं आहे. या तत्वात राज्यकारभार केला. त्याच्यासाठी साधू संत, सामान्य कारागीर, कणिक, वैद्य, दासी इत्यादीच्या माध्यमातून राजा आपल्या राज्याबद्दल माहिती प्राप्त करत होता. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू यांच्या संदर्भात. बघा, या व्हिडिओमध्ये आपण मौर्य साम्राज्याबद्दल एवढी माहिती मिळवली. हा व्हिडिओ असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.